नमस्कार मंडळी, मी सुरक्षा पाटील. राज्य युवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्य युवा काव्य करंडक स्पर्धा 2025 यात मी आपली कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक यश की अपयश. मनात अपयशाची भीती बाळगत वेळ हवेसारखी पळू लागली. मनात अपयशाची भीती बाळगत वेळ हवेसारखी पळू लागली. अंतिम वेळ जेव्हा क्षणाला आली, अंतिम वेळ जेव्हा क्षणाला आली, ती फक्त पश्चाताप करू लागली, ती फक्त पश्चाताप करू लागली. असंच आपलं आयुष्य वाया घालवत राहिली, नकळत स्वतःला मार्गांनी भटकवत राहिली, नकळत स्वतःला मार्गांनी भटकवत राहिली. तिच्यात धैर्याची गती तर होती, तिच्यात धैर्याची गती तर होती, पण संयमाची स्थिरता मात्र ती विसरली. अपयशाची वेळ जेव्हा आली, अपयशाची वेळ जेव्हा आली, तर जणू काही तिचे सर्वस्व उद्ध्वस्त झालं. हा गैरसमज ती धरू लागली, हा गैरसमज ती धरू लागली. प्रत्येक क्षण ती यशासाठी जगली, प्रत्येक क्षण ती यशासाठी जगली, पण निराशेमुळे ती नेहमीच खचली, पण निराशेमुळे ती नेहमीच खचली. असंच आपलं आयुष्य वाया घालवत राहिली, नकळत स्वतःला मार्गांनी भटकवत राहिली. जेव्हा डोळे बंद झाले, झोप आली, जेव्हा डोळे बंद झाले, झोप आली, स्वतःला हारताना पाहिलं. जाग आली, डोळे उघडले, तर अवघे हे विश्व तिला स्वार्थी नजरेने बघताना दिसलं, तिला स्वार्थी नजरेने बघताना दिसलं. आपल्या लोकांमध्ये देखील परक्यांसारखी भीती पाहिली, आपल्या लोकांमध्ये देखील परक्यांसारखी भीती पाहिली. सर्व काही असमर्थ आहे या जगात, या भ्रमात ती राहिली. सर्व काही असमर्थ आहे या जगात, या भ्रमात ती राहिली. स्वतःशीच स्वतःला लढताना पाहिलं, स्वतःशीच स्वतःला लढताना पाहिलं, आपल्याच बनवलेल्या मार्गात स्वतःला अडकताना पाहिलं. असंच आपलं आयुष्य संपताना पाहिलं, नकळत स्वतःला मार्गांनी भटकताना पाहिलं, नकळत स्वतःला मार्गांनी भटकताना पाहिलं. सर्व काही करूनही अपयश तिच्या वाटी येई, सर्व काही करूनही अपयश तिच्या वाटी येई. म्हणून आता तिच्यात काहीही समजून घेण्याची हिंमत उरली नाही, म्हणूनच तिच्यात काहीही समजून घेण्याची हिंमत उरली नाही. जणू काही तिच्या देवच हरवला, जणू काही तिच्या देवच हरवला आणि देवावरचा विश्वास उडाला. जसं काही पंचतत्वांनी वेढलेलं हे देह, जसं काही पंचतत्वांनी वेढलेलं हे देह सर्व कष्टांनी रागवलं. करण्याच्या धाडस असूनही न करण्याच्या जिद्दीला ते पेटलं, करण्याच्या धाडस असूनही न करण्याच्या जिद्दीला ते पेटलं. पण तरीही एक प्रश्न मागेच राहिला, की खरंच का तिचं आयुष्य अपयशांनी संपलं, की खरंच का तिचं आयुष्य अपयशांनी संपलं, की मग अपयशांच्या भीतीने यश काय असतं हेच विसरवलं, की मग अपयशांच्या भीतीने यश काय असतं हेच विसरवलं. धन्यवाद.